नर्मदे हर 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 नर्मदे. मला एकाने यूट्यूबवर सांगितलं आहे की आपल्या दोघांचा परिचय द्यावा. त्यामुळे मी थोडक्यात आमच्या दोघांचा परिचय देते. आम्ही पुण्यात असतो, न्यू सांगवीमध्ये राहतो. माझं शिक्षण MA DED आहे. आम्ही दोघंही शिक्षकी पेशात आहोत. माझे पती हे सिनियर कॉलेजला प्रिन्सिपल होते. त्यांचं शिक्षण MA MPhil PhD आहे आणि त्यांचा विषय इकॉनॉमिक्स अर्थशास्त्र हा आहे. आता ते रिटायर झाले आहेत. आम्हाला 2 मुले आहेत. दोघेही अमेरिकेत असतात. त्यांचं शिक्षण MS आहे झालेलं आणि लहाना मोठ्या कंपनीमध्ये मॅनेजर म्हणून आहे. नर्मदे हर 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 नर्मदे. नर्मदे हर 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 नर्मदे. हे पटेल यांचं घर आहे. आम्ही इथे रात्री मुक्कामी होतो. खूप छान सेवा दिली, खूप छान. शब्दात सांगणं कठीण, अगदी भारावून गेलं मन. नर्मदे हर नर्मदे हर. नर्मदे हर. बहुत अच्छी सेवा दी आपने. नर्मदे हर. हम जा रहे हैं अभी. बहुत अच्छी खेती है, अच्छे आदमी हैं, अच्छे संस्कार है आपके सबके. आपने अपने लड़के को बहुत अच्छे संस्कार दिए. नर्मदे हर नर्मदे हर. ये बलवंत भैया, उनका ये खेत है. वहाँ रुके हम, इथे थांबलो होतो आम्ही. हे त्यांचे वडील चुलते. नर्मदे हर नर्मदे हर. हे बलवंत भैया आम्हाला त्यांच्या घरी चहाला नेत आहेत आणि आम्ही त्यांच्या शेतामध्ये थांबलेलो होतो. नर्मदे हर नर्मदे हर. नर्मदे नर्मदे हर बाबाजी. नर्मदे हर. काल आम्ही इथेच बसलो होतो आणि ते आले समोरून आणि ते म्हणले आमच्या तिथे थांबा. मग हे त्यांचं घर आहे. नहीं नहीं, हाँ हम तो नहीं कुर्सी पे बैठते. नर्मदे हर मैया. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर.
हाँ बैठती हो, नर्मदे है। रहने दीजिए। हम आपको और आपके फैमिली को और आपके घर को, आपकी सेवा को कभी नहीं भूलेंगे, जिंदगी भर नहीं भूल सकते। इतना सेवा भाव है आपके फैमिली में, बहुत अच्छा। मैया नर्मदे हर। ह्या माताजीने आम्हाला, त्यांच्या घरात प्रोग्राम होता दिवसभर, त्या एकदम बिझी होत्या आणि आम्ही अचानकच त्यांच्या घरी आलो संध्याकाळी, तरीसुद्धा त्यांनी आमच्यासाठी, आम्ही त्यांना फक्त म्हटलं होतं दाल चावल करा, पण त्यांनी अचानकच सरप्राईज आम्हाला पुरी भाजी वगैरे सगळं करून खाऊ घातलं। आम्हाला खूपच आनंद झाला आणि आश्चर्य पण वाटलं। नर्मदे हर, नर्मदे हर। नर्मदे हर, हर हर नर्मदे। रात्री आम्ही निमावर या गावी मुक्कामी होतो, पटेल या फॅमिलीच्या शेतामध्ये। आणि निमावर गावावरनं जाताना थोडंसं आम्ही एका ओट्यावर आरामासाठी बसलो होतो की आता पुढे जायचं आहे अजून 3 किलोमीटर आणि 5 वाजून गेले होते। तर आम्ही विचार करत होतो इथेच ह्याच गावात थांबायचं आश्रमात की पुढे जायचं। तेवढ्यात समोर एक घरामध्ये समोर प्रोग्राम चालू होता, त्या व्यक्ती आमची विचारपूस करायला लागला सहज की इथे आहे आश्रम, तुम्ही जा, असं सांगायला लागला आम्हाला। आम्हीच त्यांना विचारलं अगोदर वाटतं, आणि ते थांबले। मग त्यांनी चहा आणला आमच्यासाठी घरातून, आणि त्याच्यानंतर मग म्हणे आहे आमच्या घरात पण व्यवस्था आहे शेतामध्ये, तुम्ही थांबू शकता। मग आम्हाला आनंदच झाला, परत रिटर्न जायची गरज पडली नाही आणि पुढे पण जायची गरज पडली नाही गावात पुढच्या। त्याच तिथेच शेत होतं मागच्या बाजूला। मग आम्ही त्या शेतात गेलो, खूप छान व्यवस्था केली त्यांनी, म्हणजे शब्दात सांगणं कठीण, एवढा भाव, खूप भाव, छान त्यांचा सेवाभाव। मी आतापर्यंत 3 महिन्यामध्ये लोकांचा सेवाभाव बघितला, पण ह्या आजचा सेवाभाव खूपच वेगळा वाटला आणखीनच। मैया आम्हाला खूप काय शिकवतीये ह्या माध्यमातून। आज दिनांक 21/2/2025, आज आमच्या परिक्रमेचा 96वा दिवस, आणि आम्ही सकाळीच 6, 6:15लाच निघालो परिक्रमेला सुरुवात करायला। आणि आता आम्ही 1.5 तास झाला आहे पुढे आलेलो आहोत। मैया शेजारीच आहे, मैयाचा तट। एका ठिकाणी बालभोग घ्यायला थांबलो होतो, चहा प्रसादीसाठी थांबलो होतो, आणि निघाल्यावर पटेल फॅमिलींनी 2-3 जणांनी आम्हाला चहाला तिथे बोलवलं। आमचा खूप खूप परत आदर सत्कार केला। नर्मदे हर, हर हर नर्मदे, नर्मदे हर, हर हर नर्मदे। हे इकडे मैयाचा तट आहे शेजारीच, मगाशी दर्शन पण झालं मैयाचं। आता हा रस्ता आहे मैयाच्या कडेने आतून, तिकडनं आम्ही निघालोय। नर्मदे हर, हर हर नर्मदे। आम्ही हे पटेल फॅमिली यांच्या घरी रात्री मुक्कामी होतो। ती फॅमिली फारच सोजवळ आणि खूप सेवाभाव असलेली दिसून आली। मी असा सेवाभाव ह्याच्या अगोदर आयुष्यामध्ये
फक्त परिक्रमेतच नाही तर पूर्ण आयुष्यामध्ये बघितलेलं नाही आहे असा सेवाभाव. आणि यांच्याकडून खूप शिकण्यासारखं आहे आणि मिळालं. त्यांची शेतामध्ये ते राहतात आणि प्रत्येकजण, आमची आरती झाली संध्याकाळी तर त्यांचे वडील आणि त्यांचा मोठा भाऊ ते अगोदर येऊन बसले आमच्याजवळ बोलत थोड्या वेळ शांततेत. आणि आम्ही तर खूप थकलेलो होतो, आम्हाला मांडी घालून बसावं लागलं, पाय तर लांबवता येईना. ते गेले. त्यानंतर त्यांच्या चुलत वहिन्या आल्या, त्या बसल्या आमच्याजवळ किती वेळ गप्पा मारत. त्या गेल्या. नंतर ज्यांनी आम्हाला शेतामध्ये नेलं होतं ते स्वतः आले आणि ते बराच वेळ आमच्याशी बोलत बसले. सत्संग झाला त्यांच्याबरोबर. आणि नंतर आम्हाला म्हणाले की तिकडे जेवायला येता का, तुमचा डबा आणायचा. आम्ही पटकन सांगितलं आम्ही खूप थकलेलो आहोत, आम्ही नाही येऊ शकत आता गावामध्ये. तर ते तयार झाले म्हणे डबा घेऊन येतो मी. मग ते यांची मिसेस आणि ते डबा घेऊन आलेत. एका भलं मोठं टोपलं होतं प्लॅस्टिकचं, यामध्ये सगळे डबे भरून सामान आणलं जेवणाचं, लोणच्यापासून सगळं. आणि त्यांनी खूप आदराने आम्हाला वाढलं, प्रेमाने खाऊ घातलं, खूप गाईड केलं, परिक्रमेविषयी माहिती दिली. आणि त्यांच्या घराच्या संदर्भातसुद्धा बरीच चर्चा झाली, शेतासंदर्भात. आणि त्यांना सहज आम्ही म्हणालो, एक आमच्यातले महाराज यांनी विचारलं की आपल्याला मुलं काय आहेत, किती आहेत. तर त्यांच्याकडनं एक थोडीशी दुःखाची बातमी कळाली. त्यांची तरुण मुलगी ही 6 वर्षापूर्वी शांत झाली. खूप सुंदर होती. ते सांगताना त्यांना अश्रू आवरले नाहीत. नर्मदे हर 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 नर्मदे. आणि नंतर मग त्यांच्या मिसेस त्या पण बऱ्याच वेळ बसल्या आमच्याजवळ. त्यांना अजून एक मुलगा आहे 18 वर्षाचा. आणि मग त्यांनी सगळं आम्हाला सकाळी मोटर कशी चालू करायची सगळं सांगून मग ते गेले त्यांच्या घरी. आणि सकाळीसुद्धा मग त्यांच्या घरी आम्हाला नेलं चहासाठी. तिथेसुद्धा त्यांचा वाडा बघून त्यांचं आदर आतिथ्य झालं. सगळं चहा प्रसादी झाली. आणि मग आम्ही तिथनं निघालो. तिथेसुद्धा आमची चहा प्रसादी झाली. आणि मग आम्ही तिथनं निघालो. तर अक्षरशः ते फॅमिली आमचा निरोप घेताना रडत होती. आणि आम्हालासुद्धा अश्रू आवरले नाही. एवढी अटॅचमेंट आमची त्यांच्याबरोबर, आम्ही 2-2.5 तास असू आणि तरीसुद्धा त्यांच्याबरोबर आमची एवढी अटॅचमेंट वाढली. आणि त्यांच्याशी संपर्क मी कायम ठेवणार आहे. नर्मदे हर 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 नर्मदे. हे बाबाजी बोलवत आहेत. जायचं का? अरे हमारे लोग चहा प्रसादी घ्यायला बोलवलंय. ठीक है, आते
बाबाजी इकडे येत आहेत. हाँ तार पास करके आए. नर्मदे हर. नहीं इधर तो थोड़ी गंदी जगह है और तार भी लगा हुआ, माई के किनारे किनारे चलेगा ना जी. छैया में छाव छाव चाहिए. जी. आमच्यासाठी सावलीमध्ये माई की रामकुटी है. अच्छा माई की रामकुटी बोलते जी. नर्मदे हर. नर्मदे हर. ही समोरच मैया आहे. फिर बारिश आएगा तो निकलना पड़ेगा, ऊपर लगा देंगे. वो मैया की कृपा रही तो ऊपर लगेगी. नर्मदे हर. हर हर नर्मदे. नर्मदे हर. हर हर नर्मदे. आम्ही आत्ता ह्या कुटीमध्ये चहा प्रसादी घेतली आहे आणि आता निघालोय मैयाच्या किनारे. नर्मदे हर. आता आम्हाला ह्या रेतीतून खाली जायचं आहे. हे पुढचे गेले जरा पुढे आणि इकडे मैया. आता आम्ही जातोय. नर्मदे हर. मैयाच्या किनारीच आहोत आम्ही, पण ही अशी थोडीशी झाडे लागली आहे. ही इकडनं मैया दिसते. नर्मदे हर. हर हर नर्मदे. या झाडीतून आलोय आम्ही. हे लोक येत आहेत आमचे. हा मैयाचा तट आणि इथे महादेवाचं मंदिर. इकडे पण एक मंदिर आहे पुढे. नर्मदे हर. हर हर नर्मदे. नर्मदे हर. हर हर नर्मदे. हा पासी घाट आहे.
हे हनुमंत मंदिर, नर्मदे हर, हर हर नर्मदे. नहाने धोने का है, केवल प्रसाद अपने हाथ से बनाना पड़ेगा, वो सजावट देते हैं. बाल धर्मशाला साड़िया में ही है. किसी से पूछा, वो रुकने का पूछोगे सब वहीं का बताएंगे. धर्मशाला का अभी किनारे से जाएंगे, किनारे किनारे आगे आगे ऊपर से रास्ता, ऊपर से जाओगे तो ऊपर से पक्का रास्ता है, लेकिन थोड़ा लंबा. मतलब बात एक ही है, चाहे उधर से जाओ, इधर से नर्मदा जी से ऐसे घूम के ऐसे जाना है, चाहे उधर से 1-2 किलोमीटर का फर्क पड़ेगा. ये इसमें ऐसा रहता है कि सीधे चले जाओ रोड से तो किनारे से ऊंचे नीचे जाना पड़ता है. नहीं अब ऐसा रहता है, जो खेत का रास्ता रहता गड्ढा है. इथे खूप मोठे मोठे साधू संत येऊन तपस्या करतात. आत्ताच मला असं समजलं. आणि इथं त्यांचं वास्तव्य असतं बरेच दिवस. ही जागा खूपच पवित्र आणि सिद्ध झालेली जागा आहे. नर्मदे हर, हर हर नर्मदे. नर्मदे हर, हर हर नर्मदे. आम्ही आत्ताच मैयाच्या किनारे एक आश्रम होता, तो सांडिया घाट यापासून 5 किलोमीटर अलीकडे आहे. तर तिथे आश्रमामध्ये भोजन प्रसादी घेतली आणि तिथे सदाव्रत होतं, त्यामुळे स्वयंपाक केला, जेवण केलं आणि आता निघालो आहे. आता आम्हाला सांडिया घाट येथे जायचं आहे. आणि आता मैया समोर दिसतीच आहे. नर्मदे हर, हर हर नर्मदे. नर्मदे हर, नर्मदे हर. नर्मदे हर, हर हर नर्मदे. नर्मदे हर. हे शांडिया म्हणजे सौंदर्य ऋषींची ती भूमी. सौंदर्य नर्मदे हर, हर हर नर्मदे. हा जो वरती समोर दिसतो तो सांडिया घाट आहे समोर. आणि ही शांडिल्य ऋषीची तपोभूमी आहे. नर्मदे हर. आत्ताच आम्ही तिकडनं आलोय. नर्मदे हर, हर हर नर्मदे. हा
शिवनी घाट आहे, इथे आम्ही आता आलेलो आहोत, नर्मदे हर. आणि